राजस्थानमधल्या जयपूरमध्ये काही बंडखोर खासदार आहेत, पण नेमके किती आहेत हा आकडा जरी स्पष्ट झाला नसला तरी सर्व 6 पैकी 5 खासदार तरी जयपूरमध्ये नक्कीच असावेत। ओमराजे निंबाळकर यांच्या ज्या पुणे विमानतळावरच्या हालचाली नोंद करण्यात आल्या होत्या, व्हीआयपी लॉन्जमध्ये ते काही काळ होते, त्यांना बघण्यात सुद्धा आलं होतं, पण प्रसार माध्यमांचा ससेमिरा टाळण्यासाठी म्हणून त्यांनी दुसऱ्या मार्गाने ग्रीन गेटने विमानतळापासून अंतर राखलं होतं, बाहेर निघाले होते। अर्थात ओमराजे निंबाळकर हे सुद्धा जयपूरला गेलेत का? कारण काल पुणे विमानतळावरून सुद्धा जयपूरला टेक ऑफ झालेली, राजस्थानकडे टेक ऑफ झालेली विमानांची नोंद समोर येत आहेत। यातनंच या धक्कादायक माहिती समोर येत आहेत की नेमके कोण कुठे आहेत। पण जी माहिती समजते त्यानुसार बंडखोर खासदार नेमकी संख्या जरी स्पष्ट झाली नसली तरीही ते राजस्थानमधील जयपूरमध्ये आहे। आज रात्री उशिरापर्यंत हे सगळे खासदार मुंबईत दाखल होऊ शकतात आणि मुंबईत दाखल झाल्यानंतर एका विशिष्ट हॉटेलमध्ये या सगळ्यांसाठी रूम आरक्षित करण्यात आल्याची माहिती सुद्धा आपल्याला समजते। उद्या नेस्को सेंटरमध्ये होणाऱ्या जो मेळावा आहे, वर्धापन दिनाचा मेळावा, या मेळाव्यातच हे सगळे खासदार हे एकत्र समोर येतील अशा प्रकारची सुद्धा माहिती आपल्याला समजते। या पूर्ण प्रकरणामध्ये ज्या सातत्याने घडामोडी घडत आहेत आणि या घडामोडी घडत असताना ज्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे की आपण म्हणतो की धाकधूक आणि दुगदुग या सगळ्या वेगवेगळ्या पातळीवर ज्या सगळ्या घटना समोर येत आहेत, न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने आपण समोर मांडतोय आणि यातनंच या अत्यंत महत्त्वाच्या माहिती सगळ्या समोर येत आहेत। या नाट्याचा अंतिम अंक सुरू झालेला आहे। खरं तर जी माहिती समोर येते त्यानुसार लोकसभा अध्यक्षांना जे पत्र यांनी दिलेलं आहे, पण अशीही माहिती समोर येते की गेल्या आठवड्यातच या खासदारांनी हे पत्र दिलं होतं आणि ती फॉर्मॅलिटी जी आहे ती पूर्ण झाली असावी अशा प्रकारची सुद्धा शंका उपस्थित करण्यात येते। म्हणूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ज्या प्रकारे व्हीप जारी करण्यात आला, तातडीने बैठकांच्या हालचाली करण्यात आल्या, अनेक नेत्यांचा तोल सुद्धा शाब्दिक तोल सुद्धा ढासळायला सुरुवात झाली। याच्यातनं जे स्पष्ट होतंय की पाणी मुरतंय आणि हे मुरलेलं पाणी जे आहे हे उबाठा पक्षाला अडचणीचं आहे आणि अर्थातच ऑपरेशन टायगर म्हणून आपण त्याला म्हणतोय किंवा शायना एनसी ज्या एकनाथ शिंदे म्हणजे की यांच्या नेत्या आहेत ज्यांनी जे ऑपरेशन प्रगती म्हणून त्याचा उल्लेख केला होता, यशस्वी झालं म्हणून उल्लेख केला होता, तर त्यांनी ते पत्र लोकसभा अध्यक्षांना सबमिट झाल्यानंतर त्याच्यावर त्यांनी निर्णय घेतल्यानंतर केला होता अशी ही माहिती आपल्याला समजते। याचा अंतिम नाट्याचा अंक सुरू झाला आहे। राजस्थानच्या जयपूरमध्ये नेमकं काय घडामोडी घडत आहेत, सगळे खासदार एकाच ठिकाणी एकाच पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्र असल्याची माहिती आपल्याला समजते। अर्थातच या सगळ्या माहिती आहे सूत्रांकडून दिलेल्या, या सगळ्या गोष्टींचे पुरावे जरी आता समोर आले नसले तरी काही दिवसानंतर, काही काळानंतर किंवा काही तासानंतर सुद्धा याचे सगळे पुरावे सुद्धा नक्की समोर